बसून त्यांच्याकडे जे आहेत आमचे ऑब्जेक्शन दिले, हे काय काय चुकीचं आहे. ते म्हणाले आम्ही घाईने निर्णय घेत नाही, आम्ही याचा अभ्यास करतो. पण काही काही पक्ष असे आहेत, आमचे आदरणीय काही लीडर्स पण असे आहेत की ते एकीकडून एक बोलतील, आम्ही निर्णय घेतला का दुसरं काहीतरी तिकडून बोलतील. दोन्ही बाजूने जे काही बोलतात आणि मग त्या निवडणुकीमध्ये ते फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आमचं म्हणणं आहे की निवडणुकीच्या फायद्यासाठी आमच्या ओबीसीचा प्राण घेऊ नका, मेहरबानी करा. ही एक निवडणूक आज होईल जाईल, अरे हा पिढ्यानपिढ्याचा प्रश्न आहे ना. पिढ्यानपिढ्या हे आम्ही भोगत आलो, आता परत मंडल कमिशनच्या माध्यमातून कुठे मिळालंय परत तेच करणार काय आम्ही. कृपया निवडणुकीसाठी फक्त इकडून बोलायचं तिकडून बोलायचं असलं कुणी करता कामा नये. कुठल्याच पक्षाने, माझा असेल पक्ष, तुझा पक्ष, कोणाचाही पक्ष असेल, ते करता कामा नये. आणि मग आता काही काही लोक जे सुरू झालं की आम्ही हे करू, हे सगळे पाडू, हे सगळे आमच्या मंत्र्यांची नावं, यांना पाडू, त्यांना बघतो. काय दादागिरी चाललेली आहे, काय दादागिरी चालली. आम्हाला पण जी भाषा बोलता येते ना, पण आम्ही शरीफ आहोत, हम शरीफ है, इसलिए किससे लड़ते नहीं है. मगर दुनिया जानती है कि हम किसी के बाप को भी डरते नहीं है. तुम्ही आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्ही शांतता पाळत आलो. तुम्ही बीड मध्ये जे आहेत घरं जाळली, लोकांची, आमदारांची घरं जाळली, त्यांच्या बायका मुलाच्या आहेत, जीवानीशी त्यांच्यावर संकट आलं. तिथल्या काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी जे नमाज पढ़ायला जात होते त्यांना कळलं, अरे जयदत्त अन्ना का घर जल रहा है, क्या हो गया. आगेचा डोंग होता, दोराचे लोट होते, पाठीमागे मोठी भिंत होती, जायला रस्ता नव्हता, मुलं